मित्रांनो, आज आपण गणित भाग 2 मधील पहिलं प्रकरण समरूपता या प्रकरणाला सुरुवात करतोय। या प्रकरणामध्ये आपल्याला अनेक गुणधर्म अभ्यासायचे आहेत। त्याच्यापैकी पहिला गुणधर्म जो आहे तो दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म। परंतु दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म अभ्यासण्यापूर्वी आपल्याला त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची कशी ओळखायची ते बघायचं आहे। त्रिकोणामध्ये कोणतीही बाजू, आता समजा त्रिकोण एबीसी आहे, तीन बाजू आहेत, बाजू एबी, बाजू बीसी, बाजू एसी, हा लवकोन त्रिकोण आहे। याच्यामध्ये कुठलीही बाजू मी पाया घेऊ शकतो। समजा मी पाया बीसी घेतला तर मला उंची कशी काढता येईल? पाया समोरील शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब, यालाच शिरोलंब असं म्हणतात। म्हणजे त्रिकोणाची उंची म्हणजे काय, तर त्या त्रिकोणाचा शिरोलंब होय। तर समजा मी एसी हा जर पाया घेतला तर या बी या शिरोबिंदू मधून मला शिरोलंब काढावा लागेल, म्हणजे बीई ही त्रिकोणाची उंची झाली। आणि समजा मी एबी हा जर त्रिकोणाचा पाया गृहीत धरला तर समोरील शिरोबिंदू सी मधून काढलेला शिरोलंब हा झाला CF। म्हणजे त्रिकोणाचा पाया बदलला तर त्याची संगत उंची काय होते, बदलते। हे झालं लघुकोन त्रिकोणासंबंधी। आता आपल्याला काटकोन त्रिकोण बघायचा आहे। त्या काटकोन त्रिकोणामध्ये या काटकोन करणाऱ्या बाजूच, समजा मी QR जर पाया घेतला तर PQ काय होईल, उंची होईल। आणि समजा मी PQ जर पाया घेतला तर QR ही त्याची काय होईल, उंची होईल। पण समजा मी PR हा जर पाया घेतला तर मला उंची काढावी लागेल। Q बिंदू मधून समोरच्या बाजूला लंब काढला, म्हणजे हा QS हा जो शिरोलंब आहे तो त्रिकोणाची उंची जर मी पाया PR गृहीत धरला। पण काळजीपूर्वक लक्षात घ्या, जर तो त्रिकोण विशालकोन त्रिकोण असेल तर त्या विशालकोन त्रिकोणामध्ये उंची समजून घेताना काळजी करावी लागते। समजा मी पाया MN घेतला, M हा कोण जो आहे तो विशाल कोण आहे, 90 पेक्षा मोठा आहे, तर सर्वप्रथम मला पाया वाढवावा लागेल। पाया वाढवल्यानंतर समोरचा शिरोबिंदू जो आहे L, त्यातून मी पायावर लंब काढला, म्हणजे हा LX ही उंची झाली। जर MN पाया घेतला तर LX उंची होईल। आता समजा मी LM हा पाया जर घेतला तर मला पहिल्यांदा पाया LM वाढवावा लागेल, आणि त्यानंतर मग मी बिंदू N मधून, समोरचा शिरोबिंदू जो आहे त्या शिरोबिंदू मधून पायावर लंब काढला आणि ही झाली त्याची उंची। समजा मी LN हा पाया घेतला तर समोरचा बिंदू आहे M आणि M बिंदू मधून काढलेला शिरोलंब हा झाला LNY आणि NMZ। म्हणजे त्रिकोणामध्ये कोणतीही बाजू तुम्ही पाया घेऊ शकता। उंची म्हणजे काय, तर पाया समोरील शिरोबिंदूतून पायावर काढलेला लंब, ज्याला आपण शिरोलंब म्हणतो। आता कोणती बाजू आपण पाया घ्यायची, कोणती बाजू आपण उंची घ्यायची, हे कशावर अवलंबून आहे, तर तुम्हाला जे सोयीस्कर असेल ती त्रिकोणाची बाजू तुम्ही पाया म्हणून घ्या आणि ती त्रिकोणाची बाजू ती उंची। पहिला गुणधर्म आपण बघणार आहोत, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म। गुणधर्म काय सांगतो बघा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। आता मी इथे दोन त्रिकोण घेतले, त्रिकोण ABC, AD BC वर लंब आहे, याचा अर्थ BC हा पाया, AD ही उंची झाली, PQR QR हा पाया, PS ही काय झाली, उंची झाली। सर्वप्रथम मी पक्ष म्हणजे काय दिलेली माहिती लिहून घेतली, तर मला त्रिकोण ABC मध्ये काय काय दिलंय, AD लंब, BC त्रिकोण, PQR मध्ये काय मला दिलंय, PS लंब QR। मला साध्य काय करायचं आहे, साध्य एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR। म्हणजे काय,
दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. गुणोत्तर म्हणजे काय? गुणोत्तर याचा अर्थ होतो भागाकार करून तुलना करणे. हे गुणोत्तर किती येतं? त्यांचा पाया आणि संगत उंची. पाया BC, संगत उंची AD. पाया QR, संगत उंची PS. या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. ते मला काय करायचंय? सिद्ध करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण युक्लिड गणित तज्ञ त्यांनी डेव्हलप केलेली भूमिती अभ्यासतो. याच्यामध्ये सोप्या गुणधर्माचा उपयोग करून आपण तर्कशुद्ध मांडणी करून कठीण गुणधर्म सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. इथे सुद्धा आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा सूत्राचा उपयोग करून हा गुणधर्म आपण काय करणार? सिद्ध करणार. सिद्धता. आता मला सांगा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ समजा एरिया त्रिकोण ABC. काय सूत्र आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय पाया आहे? 1/2. पाया कोणता आहे? BC. उंची कोणती आहे? AD. हे माझं पहिलं विधान आलं. एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/2 गुणिले BC गुणिले AD. मग दुसरं एरिया त्रिकोण PQR जर काढायचा म्हटला, तेच सूत्र वापरलं तर 1/2 गुणिले. आता पाया किती आहे? पाया आहे QR. उंची किती आहे? उंची आहे PS. माझं विधान 1 विधान 2 झालं. लक्ष नेहमी आपल्या साध्याकडे ठेवायचं. साध्य काय? एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR काय करायचं आहे? काढायचं आहे. यासाठी पहिल्या विधानाला दुसऱ्या विधानाने मी काय केलं? भागलं. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण PQR बरोबर विधान 1 वरून काय मिळतं? 1/2 गुणिले BC गुणिले AD. विधान 2 वरून काय मिळतं? 1/2 गुणिले QR गुणिले PS. 1/2 1/2 कॅन्सल झाले. काय मिळालं मला? BC गुणिले AD. पाया आणि उंची यांचा गुणाकार. QR गुणिले PS. पाया आणि उंची यांचा गुणाकार. म्हणजे आपण काय सिद्ध केलं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे थोडक्यात आपण कसं लिहिणार? A1 म्हणजे काय? पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. A2 म्हणजे काय? दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. किती येतं? B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. P1 म्हणजे काय? पहिल्या त्रिकोणाचा पाया. H1 म्हणजे काय? पहिल्या त्रिकोणाची उंची. B2 म्हणजे काय? दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. H2 म्हणजे काय? दुसऱ्या त्रिकोणाची उंची. थोडक्यात A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. आता दुसरा गुणधर्म आपल्याला बघायचा आहे, समान उंचीचे त्रिकोण. म्हणजे काय? समजा H1 ही पहिल्या त्रिकोणाची उंची आहे, H2 ही दुसऱ्या त्रिकोणाची उंची आहे आणि जर समजा H1 आणि H2 समान असेल तर A1 छेद A2 ची किंमत आहे B1 छेद B2 एवढी येईल. म्हणजे H1 आणि H2 समान असल्यामुळे अंश आणि छेदामधून त्याचा लोप होईल आणि म्हणून जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायांच्या गुणोत्तरा एवढं असतं. जर समजा तिसरा गुणधर्म आपण बघतोय, समान पायांचे त्रिकोण. म्हणजे काय? B1 पहिल्या त्रिकोणाचा पाया, B2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया, हे जर दोन्ही पाया समान असतील तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर, त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढं असतं. विद्यार्थी मित्रांनो, क्षेत्रफळांच्या गुणोत्तरासंबंधी प्रश्न सोडवताना सर्वप्रथम आपल्याला त्या त्रिकोणांच्या पाया आणि उंची समजून घ्याव्या लागतील आणि त्यानंतर पाया समान आहे, उंची समान आहे किंवा पाया आणि उंची दोन्ही असमान आहे याचा विचार करून नंतरच कोणता गुणधर्म वापरायचा ते ठरवायचं. आता आपण थोडी उदाहरणं सोडवूया. काही उदाहरणं सोडूया आपण. इथे त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN दिलेला आहे.
एडी लंब बाजू BC, LT लंब बाजू MN. BC ची किंमत 6 दिली आहे, AD ची किंमत 4 दिलेली आहे. आणि त्रिकोण LMN मध्ये LT लंब MN, MN ची किंमत 5, LT ची किंमत 3. तर आपल्याला एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया त्रिकोण LMN काढायचं आहे. इथे सर्वप्रथम तुम्हाला काय सांगितलं की क्षेत्रफळांच्या संबंधी आपण गुणधर्म उदाहरणं सोडवतो. पाया आणि उंची निश्चित करायची. एडी लंब आहे BC वर, BC हा पाया घेतला, एडी ही उंची घेतली, MN हा पाया कन्सिडर केला, LT ही उंची झाली. इथे पाया आणि उंची दिलेली आहे. पाया याचा 6 आहे, दुसऱ्याचा 5, असमान आहे. एडीचा पाया 4 आहे, उंची 3 आहे. इथे असमान आहे, पाया आणि उंची दोन्ही असमान असेल. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2 हा गुणधर्म वापरू. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण LMN बरोबर याचा पाया ABCचा पाया BC गुणिले त्याची उंची कोणती आली AD, LMNचा पाया MN त्याची उंची कोणती आली LT. काय कारण? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आता किमती ठेवल्या. BC ची किंमत किती आहे 6, AD ची किंमत किती आहे 4, MN ची किंमत किती आहे 5, LT ची किंमत किती आहे 3. अंश आणि छेदामधल्या सामायिक अवयवांचा लोप केला. 3 एके 3, 3 दुने 6, 4 गुणिले 2 किती झाले 8, 8 छेद 5. म्हणजे एरिया ट्रायंगल ABC छेद एरिया ट्रायंगल LMN किती आलं 8 छेद 5. दुसरं उदाहरण घेऊया आपण. याच्यामध्ये त्रिकोण ABCचा पाया 10 सेमी आहे, उंची 6 सेमी आहे. एका त्रिकोणाचा पाया 10 सेमी, उंची 6 सेमी. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 8 सेमी, उंची 9 सेमी आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढा. या उदाहरणामध्ये त्रिकोणांची नावं दिलेली नाहीये. जेव्हा त्रिकोणांची नावं दिलेली नसतात तेव्हा आपण A1, A2, B1, B2, H1, H2 यांचा उपयोग करू. सर्वप्रथम पहिल्या उकलमध्ये पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1 मानू, दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ A2 मानू, पहिल्या त्रिकोणाचा पाया B1 मानू, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2 मानू, पहिल्या त्रिकोणाची उंची H1 मानू, दुसऱ्या त्रिकोणाची उंची H2 मानू. इथे B1 ची किंमत म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा जो पाया आहे 10, उंची आहे 6, दुसऱ्याचा पाया 8, उंची 9, A1 छेद A2 ची किंमत काढायची. A1 छेद A2 बरोबर B1 गुणिले H1 छेद B2 गुणिले H2. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म. आता आपण A1 छेद A2 ची किंमत सबस्टिट्यूट करूया. किमती ठेवूया. B1 ची किंमत 10 गुणिले 6 छेद 8 गुणिले 9 बरोबर. B1 ची किंमत 10 गुणिले 6 छेद 8 गुणिले 9. 3 दुने 6, 3 त्रिक 9, बे एके बे, बे चौक 8, बे दुने 4, बे पंचे 10 बरोबर 5 छेद 6. आणि म्हणून A1 छेद A2 बरोबर 5 छेद 6. याचा अर्थ उत्तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर 5:6 आहे. उदाहरण क्रमांक 3. सोबतच्या आकृतीमध्ये AB BC ला लंब आहे, CD BC ला लंब आहे. AB ची किंमत 4 आहे, CD ची किंमत 6 सेमी आहे. एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD काय करायचं आपल्याला काढायचं आहे. या उदाहरणामध्ये दोन त्रिकोण दिले आहेत. पहिला त्रिकोण आहे ABC, दुसरा त्रिकोण आहे BCD. ABC मध्ये काटकोन त्रिकोण असल्यामुळे BC हा पाया झाला, AB ही उंची झाली. BCD पुन्हा काटकोन त्रिकोण आहे, BC हा पाया झाला, CD ही उंची झाली. दोन्ही त्रिकोणांमध्ये आपल्या लक्षात येतंय की दोन्ही त्रिकोणांचा पाया BC हा सामायिक आहे म्हणजे समान आहे. आणि म्हणून एरिया त्रिकोण ABC छेद एरिया त्रिकोण BCD त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत उंचींच्या गुणोत्तरा एवढं. ABC ची उंची AB, BCD ची उंची CD. काय कारण लिहिणार? समान पायांचे त्रिकोण. आता किमती ठेवल्या. AB ची किंमत किती आहे 4,
सीडीची किंमत किती आहे 6 आणि याला 2 2 4 2 त्रिक 6 आणि म्हणून एरिया त्रिकोण एबीसी छेद एरिया त्रिकोण बीसीडी किती आलं 2-3. पुढचं उदाहरण बघू आपण. आता आपल्याला चौथं उदाहरण दिलंय. चौथ्या उदाहरणामध्ये हा एक त्रिकोण दिलाय, ज्या त्रिकोणामध्ये पीएम हा क्यूआर ला लंब आहे, एसएन हा क्यूआर ला लंब आहे आणि वेगवेगळ्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपल्याला काय करायचं आहे काढायचं आहे. आता सर्वप्रथम पहिलं घेतलं एरिया त्रिकोण पीक्यूआर छेद एरिया त्रिकोण एसक्यूआर. मी प्रथम त्रिकोण पीक्यूआर आणि त्रिकोण एसक्यूआर घेतला पीक्यूआर. या त्रिकोण पीक्यूआर मध्ये पाया कोणता आहे क्यूआर आहे, उंची कोणती आहे पीएम आहे. दुसरा त्रिकोण कोणता आहे एसक्यूआर. एसक्यूआर मध्ये पाया क्यूआर आहे आणि उंची एसएन आहे. दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया समान आहे. पाया समान असल्यामुळे उंचींच्या गुणोत्तरा एवढं त्रिकोण पीक्यूआर ची उंची आहे पीएम, त्रिकोण एसक्यूआर ची उंची आहे एसएन. काय कारण समान पायांचे त्रिकोण. आता दुसरं उदाहरण बघूया आपण. आपल्याला काय काढायला सांगितलंय एरिया त्रिकोण पीएम क्यू छेद एरिया त्रिकोण एस एन आर. घेतलं पी एम क्यू हा त्रिकोण घेतला आणि दुसरा त्रिकोण आहे एस आणि दुसरा त्रिकोण आहे एस एन आर. त्रिकोण पीएम क्यू मध्ये एम क्यू हा पाया झाला, पीएम ही उंची झाली. त्रिकोण पीएम आर मध्ये एम आर हा पाया झाला, पीएम ही उंची झाली. या दोन त्रिकोणामध्ये पीएम क्यू आणि पीएम आर मध्ये पीएम ही उंची सामायिक आहे, समान आहे. म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात क्यूएम छेद एम आर. आता तिसरं उदाहरण घेऊ आपण. काय दिलंय आपल्याला एरिया त्रिकोण क्यू एन एस छेद एरिया त्रिकोण आर एन एस काढायचा आहे. आता क्यू एन एस मध्ये क्यू एन हा पाया झाला, एस एन ही उंची झाली. एन आर एस मध्ये एन आर हा पाया झाला, एस एन ही उंची झाली. दोन्ही त्रिकोणांमध्ये एस एन ही उंची सामायिक आहे म्हणजे समान आहे आणि म्हणून हे समान पायांचे त्रिकोण झाले. म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत पायांच्या उंची समान असल्यामुळे क्षेत्रफळांचं गुणोत्तर संगत पायांच्या प्रमाणात आणि म्हणून क्यू एन एस चा पाया आहे क्यू एन, एस एन आर चा पाया आहे एन आर आणि म्हणून त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आलं क्यू एन छेद एन आर. कारण काय समान उंचीचे त्रिकोण. आता शेवटचं क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. एरिया त्रिकोण पीएम क्यू छेद एरिया त्रिकोण एस एन आर. आता आकृतीमध्ये बघूया आपण. पी एम क्यू पाया एम क्यू उंची पी एम, एस एन आर पाया एन आर उंची एस एन. दोघांचा पाया एकाचा पाया एम क्यू आहे, दुसऱ्याचा पाया एन आर आहे, भिन्न आहे. ह्याचा पाया पहिल्या त्रिकोणाचा पाया उंची पी एम आहे, दुसऱ्या त्रिकोणाची उंची एस एन आहे. दोन्ही उंची असमान आहेत आणि जेव्हा पाया आणि उंची दोन्ही असमान असतील क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं. म्हणजे पहिल्या त्रिकोणाचा पाया क्यू एम गुणिले त्याची उंची पी एम छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया एन आर गुणिले त्यांची उंची एस एन. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तराचा गुणधर्म.